Hello students, this is part number 4 of current electricity chapter number 9. आपण पार्ट 3 मध्ये मीटर ब्रिजचा स्टडी केला होता. मीटर ब्रिज मध्ये आपण जो डिव्हाइस वापरलं होतं त्याने आपल्याला काय मोजता येत होतं? दॅट डिव्हाइस मेजर्स द अननोन रेझिस्टन्स. अननोन रेझिस्टन्स काढता आला होता आणि हे आपण प्रॅक्टिकल सुद्धा करणार आहे. तर आता परीक्षेला यावरती आणखीन एक क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट आर द सोर्सेस ऑफ एरर्स in the experiment in this device and how these errors are minimized. आता एरर्स कोणत्या येतात किंवा एरर्स मिनिमाइज कशा केल्या जातात तर या आपण इथे बघणार आहे. सोर्सेस ऑफ एरर्स अँड टू मिनिमाइज दीज एरर्स दिस प्रोसिजर इज अडॉप्टेड. आपण प्रॅक्टिकल करताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करतो आणि एरर्स कमीत कमी यायला पाहिजेत, एरर्स कमीत कमी असाव्यात यासाठी आपण एक प्रोसिजर फॉलो करतो. तीच इथं दिलेली आहे आणि परीक्षेला सुद्धा हा 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो. एरर्स कशा असतात किंवा कशा तयार होतात ते सांगा आणि एरर्स कमी करण्यासाठी काय केलं जातं. तर आपण सुरुवातीला सोर्सेस ऑफ एरर्स काय आहेत बघूया. फर्स्ट जी दिलेली आहे, द क्रॉस सेक्शन ऑफ द वायर मे नॉट बी युनिफॉर्म. वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया हा सगळा युनिफॉर्म पाहिजे तरच आपण तो फॉर्म्युला वापरू शकतो मीटर ब्रिजचा. कारण एरिया क्रॉस सेक्शनल एरिया युनिफॉर्म घेऊन आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे. सेकंड इज द एंड्स ऑफ वायर आर सोल्डर्ड टू द मेटॅलिक स्ट्रीप वेअर कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स इज डेव्हलप्ड विच इज नॉट टेकन इन टू अकाउंट. म्हणजे ज्यावेळेला आपण स्ट्रीपला वायर्स कनेक्ट करतो त्यावेळेला तिथे एक रेझिस्टन्स तयार होतो. तो रेझिस्टन्स ऍक्च्युअली ऍड होतो ओरिजिनल रेझिस्टन्स मध्ये, त्याचा आपण विचार करत नाही. द मेजरमेंट ऑफ LX अँड LR मे नॉट बी ॲक्युरेट. ॲक्युरसी यामध्ये मेजरमेंट मध्ये म्हणजे स्वतः आपण मोजतो त्यामुळे ही ॲक्युरसी कमी येते. तर आता ह्या सर्व एरर्स मिनिमाइज करण्यासाठी आपण एलिमिनेट करू शकत नाही पूर्ण, पण ह्या मिनिमाइज करू शकतो. तर या मिनिमाइज कशा केल्या जातात त्याच्यासाठी 3 तुम्हाला मेथड्स दिलेल्या आहेत. फर्स्ट आहे, the value of R is so adjusted that the null point is obtained to middle 1/3 of the wire. वायर 1 मीटरचे मिडल 1/3 मध्ये तो नल पॉइंट आला पाहिजे. म्हणजे इथे रेंज दिली आहे बघा, बिटवीन 34 सेंटीमीटर अँड 66 सेंटीमीटर. 34 सेंटीमीटर पेक्षा जास्त यायला पाहिजे आणि 66 पेक्षा शक्यतो कमी यायला पाहिजे असा आर सिलेक्ट करायचा. म्हणजे रेझिस्टन्स बॉक्स मधनं हा जो आपण आर बाहेर काढतो, रेझिस्टन्स की बाहेर काढतो, त्याची व्हॅल्यू अशी असावी की नल पॉइंट हा बिटवीन 34 अँड 66 सेंटीमीटर मध्ये यावा. याने काय होतं, सो दॅट पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ LX LR आर मिनिमम अँड नियरली द सेम. व्हॉट इज द सेकंड, द एक्सपेरिमेंट इज रिपीटेड बाय इंटरचेंजिंग द पोझिशन ऑफ अननोन रेझिस्टन्स X अँड नोन रेझिस्टन्स बॉक्स R. इंटरचेंज करायचे म्हणजे समजा आपण तुम्ही पहिल्या X लेफ्ट गॅप मध्ये R राईट गॅप मध्ये आणि तुम्ही काही रिडिंगचे सेट तयार केले. म्हणजे सपोज 3 सेट तुम्ही असे घेतलेले आहेत. LX आणि LR हे 3 टाइम्स मोजले फॉर डिफरंट R1 R2 R3 फ्रॉम रेझिस्टन्स बॉक्स. नंतरच्या वेळेला काय करायचंय, X ची जागा बदलायची. X घालवायचा राईट गॅप मध्ये आणि R लेफ्ट गॅप मध्ये. पुन्हा सेम रेझिस्टन्स साठी LX आणि LR चे सेट तयार करा. अशा पद्धतीने हा रिपीट करायचा आहे. थर्ड, द जॉकी शुड बी टॅप्ड ऑन द वायर अँड नॉट स्लाइडेड. वी यूज जॉकी टू डिटेक्ट वेदर देअर इज अ करंट थ्रू द सेंट्रल ब्रँच. कारण आपल्याला नल पॉइंट काढायचंय म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधनं करंट 0 पास झाला पाहिजे. ते कळण्यासाठी जॉकी स्लाइड न करता टॅप जर केली तर तुम्हाला लगेच कळतं तो पॉइंटर जर डिफ्लेक्शन दाखवत असेल तर करंट फ्लो होतो आणि पॉइंटर तसाच राहिला, डिफ्लेक्शन दाखवलं नाही इव्हन आफ्टर टचिंग द जॉकी टू द वायर, तर ह्या वेळेला आपण करंट 0 आहे असं म्हणतो म्हणजे तो नल पॉइंट असतो. सो दिस इज पॉसिबल ओनली बाय टॅपिंग द जॉकी. अशा या वरती तुम्हाला एक 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. ब्रिजचा वापर तर आपण केला होता अननोन रेझिस्टन्स काढण्यासाठी. तसं आता आपण नवीन डिव्हाइस बघतोय दॅट इज कॉल्ड पोटेन्शिओमीटर. तर पोटेन्शिओमीटर कशासाठी वापरले बघा, टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स व्हेरी ॲक्युरेटली. इट ऍक्ट्स ॲज आयडियल व्होल्टमीटर बिकॉज इट डज नॉट ड्रॉ एनी करंट थ्रू द सर्किट. आता हा पोटेन्शिओमीटर
पोटेन्शियल डिफरन्स मोजतोच, पण त्याशिवाय तो ईएमएफ पण मोजतो, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल पण मोजतोय. इतकं याचं महत्व आहे. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हे आपण युजेस बघणार आहे याच टॉपिकमध्ये. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हा पोटेन्शिओमीटरचा वापर याच्यासाठी करता येतो. पण आता पोटेन्शियल डिफरन्स पण मोजतो ऍक्युरेटली, आणि हा आयडियल व्होल्टमीटर म्हणून कसा ऍक्ट होतो, तर व्होल्टमीटर सुद्धा काय मोजतो, पोटेन्शियल डिफरन्स. पण हा ईएमएफ मोजत नाही, ईएमएफ मोजत नाही. पोटेन्शिओमीटर हा ईएमएफ मोजत नाही, फक्त पोटेन्शियल डिफरन्स मोजतो. पण याची अॅक्युरेसी जी आहे पोटेन्शिओमीटरची ती व्होल्टमीटरपेक्षा जास्त आहे. व्होल्टमीटरमध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स कसा मोजतो बघा. समजा एखाद्या सेल हा 10 ईएमएफचा आहे, ईएमएफ इज 10 व्होल्ट, आणि हा 10 व्होल्ट आपल्याला मोजायचं, तर आपण काय करतो, तर इथं व्होल्टमीटर लावतो. व्होल्टमीटरचं प्लस मायनस. व्होल्टमीटरमध्ये सुद्धा एक कॉईल आहे, म्हणजे त्याचा रेजिस्टन्स आहे, आणि त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जो पोटेन्शियल ड्रॉप आहे तो मोजतो व्होल्टमीटर. आणि इथं इंटरनल रेजिस्टन्स आहे सेलचा, जो आपल्याला डोळ्याला दिसत नाही, याला एक इंटरनल रेजिस्टन्स आहे. समजा ह्या सेलला इंटरनल रेजिस्टन्स समजा 1 ओहम असेल असं गृहीत धरा. तो आपल्याला डोळ्याला दिसत नाही इंटरनल रेजिस्टन्स, कारण तो सेलचा इंटरनल भाग आहे, सेलच्या आतमध्ये हा डेव्हलप होतो. सो इफ सपोज आर इज इक्वल टू 1 ओहम, आणि या रेजिस्टन्स समजा हा रेजिस्टन्स, suppose this resistance is 4 ohm and the current flowing through is suppose 2 ampere. 2 ampere current flow होतोय, आणि हा 4 ohmचा रेजिस्टन्स आहे व्होल्टमीटरचा. तर इथं ड्रॉप किती मिळेल तुम्हाला, तर या ठिकाणी ड्रॉप मिळेल 4 into 2 ohms law, V equal to I into R. So here drop is 8 volt. आणि या ठिकाणी ड्रॉप किती मिळणार, इंटरनल रेजिस्टन्स हा तुम्हाला दिसणार नाही, हा तुम्ही बघू शकता, पण हा दिसत नाही. जो इंटरनल रेजिस्टन्सचा ड्रॉप आहे तो दिसणार नाही. सपोज दिस इज स्मॉल व्ही अँड इट इज 1 ओहम इंटू 2 एम्पियर, दॅट इज 2 व्होल्ट. आता 8 व्होल्ट आणि 2 व्होल्ट असं ह्या सर्किटमध्ये असणार आहे. 8 व्होल्ट तुम्हाला दिसणार ते व्होल्टमीटरमध्ये, म्हणजे तुम्ही डायरेक्ट 8 व्होल्ट रिडिंग सांगू शकता, पण 2 व्होल्ट रिडिंग मात्र तुम्हाला सांगता येत नाही, कारण हा प्रकार सेलच्या आतमध्ये होत असतो. सो यू कॅन टेल दिस इज 8 व्होल्ट बॅटरी, पण बॅटरी कितीची आहे, किती ईएमएफची आहे, 10 AM, आणि आपण किती सांगितली, 8 व्होल्ट. म्हणजे जो व्होल्टमीटर काही जे मोजणार आहे ते काय मोजणार आहे, तर पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द एक्सटर्नल रेजिस्टन्स. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स इट डज नॉट मेजर द इंटरनल पोटेन्शियल ड्रॉप, हा मोजला जात नाही. आणि ज्यावेळेला यांची ऍडिशन करणार तुम्ही त्यावेळेला हा ईएमएफ मिळणार. मग ईएमएफ मिळण्यासाठी, म्हणजे हे जे 8 व्होल्ट आहे ते 10 व्होल्ट मिळण्यासाठी काय व्हायला पाहिजे, हाच 10 व्होल्ट मिळण्यासाठी काय व्हायला पाहिजे बघा. तर ईएमएफ आता आपण काय मोजला, ईएमएफ कसा, हा 8 व्होल्ट झाला, 8 व्होल्ट, आणि हा 2 व्होल्ट. 8 व्होल्ट म्हणजे काय, आय इंटू एक्सटर्नल रेजिस्टन्स आणि आय इंटू इंटरनल रेजिस्टन्स, दिस इज इक्वल टू 10 व्होल्ट झाला. तर ही व्हॅल्यू ज्या वेळेला 0 असेल, ही व्हॅल्यू ज्या वेळेला 0 होईल, तर हा 10 व्होल्ट मिळणार, 10 व्होल्ट होणार. ही 0 आली पाहिजे, म्हणजे आय ची व्हॅल्यू तर 0 पाहिजे किंवा आर 0 पाहिजे. दिस शुड बी 0. नो पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस इंटरनल रेजिस्टन्स, हा 0 झाला पाहिजे. तर 0 ज्या वेळेला होईल त्यावेळेला कंडिशन काय असेल, आय इज इक्वल टू 0 तरी पाहिजे किंवा आर इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे ही कंडिशन काय मिळाली आपल्याला, ज्या वेळेला ईएमएफ मोजणार आपण त्यावेळेला आय ची व्हॅल्यू 0, आय इज इक्वल टू 0 पाहिजे, और आर इज इक्वल टू 0 असं पाहिजे. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स 0 असला पाहिजे. दिस इज नॉट पॉसिबल. कोणत्या ना कोणत्या तरी सेलचा किंवा सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी
जो करंट पाठवतो असं सोर्सला स्वतःचा रेझिस्टन्स असतोच, म्हणजे हे नॉट पॉसिबल, ही कंडिशन पॉसिबल नाही. मग व्होल्टमीटरने पूर्ण ईएमएफ मोजला पाहिजे, त्यासाठी ही कंडिशन उपयोगी आहे, I इज इक्वल टू 0. म्हणजे या मधनं कोणताही करंट पास होता नाही, किंवा सेल मधनं करंट हा पास होता नाही, किंवा सेल डज नॉट ड्रॉ एनी करंट, सेल मधनं कुठलाही करंट पास होता नाही, असं ज्या वेळेला होईल त्यावेळेला व्होल्टमीटर काय मोजणार, ईएमएफ मोजणार. कोणत्या कंडिशनला, ही तर कंडिशन येणारच नाही, बिकॉज आर इज नेव्हर इक्वल टू 0. आर इज नेव्हर इक्वल टू 0 हे लक्षात ठेवा. आर ची व्हॅल्यू कधीही 0 नसणार. त्यामुळे कोणती पॉसिबल होईल, I इक्वल टू 0. I इक्वल टू 0 म्हणजे करंट हा सेल मधनं फ्लो होता नाही. म्हणजे हा सेल कसा पाहिजे, ओपन सर्किट. सेल तुम्हाला लावूनच उपयोग नाही. सेल जर तुम्ही डिव्हाइसला लावला तर लगेच यातनं करंट फ्लो होणार. म्हणजे सेल शुड बी ऑन ओपन सर्किट. ओपन सर्किट ज्या वेळेला असेल त्यावेळेला जे काय मोजेल, इथं जे काही हे इन्स्ट्रुमेंट मोजेल तो ईएमएफ असणार. म्हणजे आपल्याला ही कंडिशन वापरायला लागेल जर ईएमएफ पाहिजे असेल तर. करंट शुड नॉट बी ड्रॉन फ्रॉम द सेल. Then what is measured across the terminals of cell, that is EMF. That is EMF. मग EMF मोजायला असं एक डिव्हाइस तयार केलेलं आहे. त्या डिव्हाइसचं नाव आहे पोटेन्शिओमीटर. It acts as ideal voltmeter because it does not draw any current through the circuit. आता ज्यावेळेला इथं आयडियल व्होल्टमीटर म्हणजे हा व्होल्टमीटर आयडियल झाला तर ईएमएफ मोजणार. आयडियल म्हणजे काय, ह्याचा रेझिस्टन्स इतका जास्त इनफायनाइट की करंट 0 फ्लो होणार. म्हणजे आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स हा इनफायनाइट असतो, पण इनफायनाइट हे आयडियल केसमध्ये आलं. तर अशा पद्धतीचं आपण डिव्हाइस बघणार आहे ज्याचं नाव आहे पोटेन्शिओमीटर. आता पोटेन्शिओमीटर प्रिन्सिपल. पोटेन्शिओमीटर डिव्हाइस बघण्यापूर्वी हे कसं वर्क आहे, त्याचं वर्किंग कसं आहे, त्याला आपण नाव दिले ते पोटेन्शिओमीटर प्रिन्सिपल. तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. तर पोटेन्शिओमीटर म्हणजे काय आहे बघा. पहिला, इट कन्सिस्ट ऑफ लॉंग वायर एबी. एबी ही लॉंग वायर दाखवलेली एबी, ही फोल्ड केलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीने बसवलेली आहे. खूप मोठी वायर असते ही. संपूर्ण स्ट्रेट वायर जर ठेवली तर त्याला खूप जागा लागेल, किंवा लॅबमध्ये हे तुम्हाला शक्य होणार नाही ॲपॅरेटस ठेवायला. म्हणून ही अशा पद्धतीची त्याला फोल्डिंग केलेलं आहे. आणि खूप मोठी वायर आहे, जवळजवळ 8 to 10 मीटर और 4 मीटर अशा इतकी त्याची लेंथ असते. ऑफ लेंथ L अँड रेझिस्टन्स R हॅव्हिंग युनिफॉर्म एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A. आता इथं AB ही वायर आहे, ही पोटेन्शिओमीटर वायर आहे. आणि या वायरला कनेक्शन कशाचं दिलेलं आहे, एक सेल आहे ईएमएफ E, आणि त्या सेलचा इंटरनल रेझिस्टन्स R. याच्या दोन्ही बाजूला ही वायर ही जोडलेली आहे. ए इज कनेक्टेड टू हाय पोटेन्शियल ऑफ दिस सेल अँड लो पोटेन्शियल जे आहे त्याला दुसरं टोक जोडलेलं आहे. आर हा सेलचा इंटरनल रेझिस्टन्स आहे. म्हणजे या सर्किटमध्ये जी वायर आहे ही वायर जी थोडस ओव्हरलॅपिंग केलेलं आहे व्हाईट आणि ब्ल्यू कलरचं, ती वायर आहे ते पोटेन्शिओमीटर वायर. ह्या वायरला स्वतःचा रेझिस्टन्स आहे. मग इथे ज्या आपण जॉईन केलेल्या आहेत वायर्स, इकडून एक वायर जॉईन केलेली आहे, इथून एक वायर जॉईन केलेली आहे, तर ह्या वायरला रेझिस्टन्स खूप कमी आहे असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे सर्किटमध्ये इंटरनल रेझिस्टन्स हा आहे आणि ह्या वायरचा रेझिस्टन्स आहे तो एक्सटर्नल रेझिस्टन्स R. अशा पद्धतीचं हे पोटेन्शिओमीटर सर्किट झालेलं आहे. आता याचं प्रिन्सिपल कसं आहे, आता प्रिन्सिपल आपल्याला समजण्यासाठी आपण काय काय प्रोसेस करणार आहे बघा. व्हेन द सर्किट इज स्विच्ड ऑन, सर्किट मधनं करंट फ्लो करायचं. करंट I पासेस थ्रू द वायर. वायर मधनं किती करंट पास झाला, I. लेट E बी द ईएमएफ ऑफ सेल, R बी द इंटरनल रेझिस्टन्स ऑफ सेल. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. आता करंटची व्हॅल्यू तुम्हाला बाय ओहम्स लॉ, ईएमएफ अपॉन टोटल रेझिस्टन्स. टोटल रेझिस्टन्स काय होणार आहे,
या रेझिस्टन्स मध्ये हा रेझिस्टन्स ऍड होणार, कारण तो सिरीज मध्ये जोडलेला आहे. सो E अपॉन R प्लस R. आता आपल्याला आणखीन एक ओहम्सला म्हणजे ओहम्स लॉचं इक्वेशन माहिती आहे. व्होल्टेज इक्वल टू और पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स इक्वल टू करंट इंटू द रेझिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स. तर VAB ह्या 2 पॉइंट्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच करंट पास होणारा आणि त्या वायरचा रेझिस्टन्स, दॅट इज I इंटू R. सो वेन यू पुट दिस I इक्वल टू E अपॉन R प्लस R, विल गेट दिस इक्वेशन. तर आता हे इक्वेशन पुढे कसं सोडवलेलं आहे बघा. VAB अपॉन L म्हणजे आपण व्होल्टेज हे काढलंय, पोटेन्शियल ड्रॉप और पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द 2 पॉइंट्स अपॉन लेंथ केलं तर काय मिळणार आहे बघा. अपॉन लेंथ, तर ER अपॉन लेंथ घ्यायला पाहिजे R प्लस R. तर आता या सर्किटमध्ये जोपर्यंत E कॉन्स्टंट आहे आणि दिलेली वायर आहे तोपर्यंत ही जी टर्म आहे ही टर्म कॉन्स्टंट असणार. VAB अपॉन L, दिस टर्म रिमेन्स कॉन्स्टंट फॉर गिव्हन सर्किट असं म्हणू शकता तुम्ही. VAB अपॉन L, पोटेन्शियल ड्रॉप और पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ, यालाच काय म्हटलं जातं बघा. ही कॉन्स्टंट राहणार आहे, वायर दिलेली आहे आणि EMF पण दिलेला आहे. हा ठराविक ठरलेला आहे त्या सर्किटसाठी, म्हणून त्या सर्किटसाठी हे कॉन्स्टंट राहिलं. दिस इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, ऑल्सो नोन एज, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड, potential gradient. Potential difference per unit length or potential drop per unit length of the wire, that is called potential gradient. For given circuit at certain conditions, potential gradient is the constant term. Potential gradient constant आहे. आणि जर हे कॉन्स्टंटचं इक्वेशन लिहिलं तुम्ही VAB अपॉन L इक्वल टू K, तर आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म हा असा लिहिता येतो माहितीये. VAB प्रपोर्शनल टू L, दॅट इज VAB अपॉन L इज इक्वल टू K. हे इक्वेशन मिळालं. सो दिस इक्वेशन इट सेल्फ नोन एज प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. म्हणजे काय बघा, आता याचं आणखी एक्सप्लेनेशन कसं दिलेलं आहे. VAC प्रपोर्शनल टू L म्हणजे डायग्राम मध्ये बघा 2 पॉइंट्स घेतलेले आहेत A आणि C. या 2 पॉइंट मध्ये जर लेंथ मोजली वायरची तर ती L आहे. या 2 पॉइंटच्या अक्रॉस पोटेन्शियल किती असणार आहे, पोटेन्शियल ड्रॉप. तर पोटेन्शियल ड्रॉप इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल L. जेवढी लेंथ 2 पॉइंट्स मध्ये त्याला प्रपोर्शनल असणार आहे तो पोटेन्शियल ड्रॉप. जर लेंथ जास्त असेल तर पोटेन्शियल ड्रॉप जास्त असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स जास्त असणार. म्हणजेच इथं काय दिलेलं आहे बघा, VAC A आणि C च्या मध्ये जो पोटेन्शियल ड्रॉप आहे किंवा पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कशाला प्रपोर्शनल आहे, त्या 2 पॉइंट्स मधले लेंथ. अँड दिस इज द प्रिन्सिपल. हे जे आहे हे प्रिन्सिपल आहे, पोटेन्शियल ड्रॉप प्रपोर्शनल टू लेंथ. आता हे प्रिन्सिपल कसं लिहिलं जातं बघा. हाऊ दिस प्रिन्सिपल इज रिटन. स्टेटमेंट काय बघा, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स on the wire is directly proportional to length of the wire between those points, provided, this is the important condition, provided the area of cross section, current through the wire and the temperature of wire remains constant. म्हणजे ह्या सगळ्या कंडिशन लक्षात घेऊन तो फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे. क्रॉस सेक्शनल एरिया काय पाहिजे, युनिफॉर्म म्हणजे सेम पाहिजे. करंट थ्रू दी वायर आणि टेम्परेचर वायरचं हे सेम राहिलं पाहिजे. जर सेम असेल तर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द वायर बिटवीन दोज पॉइंट्स. दिस इज द प्रिन्सिपल. जर तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन आला स्टेट अँड एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, तर सुरुवातीला तुम्ही प्रिन्सिपल स्टेटमेंट लिहा किंवा नंतर लिहा तरी सुद्धा चालू शकतं. पण तुम्हाला काय काय एक्सप्लेन केलं पाहिजे, जे आता सांगितलं होतं ते. पोटेन्शियोमीटर मध्ये काय आहे ते दाखवायचंय आणि सर्किट डायग्राम, देन एक्सप्लेनेशन ऑफ दिस सर्किट डायग्राम, करंटची व्हॅल्यू काढा, पोटेन्शियल डिफरन्स बाय ओहम्स लॉ I इंटू R हा फॉर्म्युला लिहा, देन टेक द
पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, हा फॉर्म्युला लिहा आणि हे काय होणार आहे ते लिहायचं. फॉर गिवन सर्किट दिस इज कॉन्स्टंट, आणि ह्या कॉन्स्टंटला काय म्हणतात, कॉन्स्टंटला म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट. आणि कॉन्स्टंट ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला आपण प्रपोर्शनॅलिटी फॉर्म वापरून हे इक्वेशन लिहू शकतो. सो बिटवीन ए बी देर इज अ लेंथ एल, सो बिटवीन ए सी द लेंथ इज स्मॉल एल, सो अगेन देर इज अ प्रपोर्शनॅलिटी अँड देन राईट डाऊन द प्रिन्सिपल. अशा पद्धतीने हा 2 मार्क्सचा क्वेश्चन बऱ्याच वेळेला आलेला आहे.